नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या त्यांच्या अशा कमेंट आल्या की मी कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर हे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मी कशा पद्धतीने भरायचं आहे या संदर्भात व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ करत असताना खूप साऱ्या ताईंच्या त्याच्यामध्ये अशा कमेंट आल्या की ताई आमचे कुटुंब डबल झालेले आहेत, काहींचे कुटुंब स्थलांतर झालेले आहेत, म्हणजे काहींची कुटुंब इथं गावात नाही, तर ते कुटुंब पूर्ण कुटुंब आपल्याला डिलीट कसं करायचं, त्याच्यानंतर सभासद कसा डिलीट करायचा, लाभार्थी कसा डिलीट करायचा, तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो, अगदी सोपं आहे, सोप्या मेथडने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। व्हिडिओ 5 ते 6 मिनिटाचा होईल, पूर्ण बघा, आवर्जून पहा, तरच तुम्हाला ते कुटुंब कसं डिलीट करायचं, संपूर्ण कुटुंबही डिलीट करता येणार आहे, लाभार्थी डिलीट करता येणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागणार। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यासाठी आपल्याला कौटुंबिक सर्वेक्षण म्हणजे आपल्याला कुटुंब सर्व रजिस्टरवर जायचं आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आता तुम्ही जर इथं आकडेवारी पाहिली तर तुमच्या लक्षात येणार आहे किती कमी पण झालेली आपल्याला बघायची आहे। आणि आता बघा, ही लोकसंख्या आहे 212, तुम्ही पाहिलं, कुटुंब पाहिले तुम्ही 65। आता याच्यातनं आपल्याला जे कुटुंब डिलीट करायचं आहे तर आपल्याला इथं स्क्रोलिंग करत जावं लागणार आहे, किंवा तुम्ही सर्च पण करू शकता। सर्च करून देखील तुम्हाला कुटुंब हे बघा, इथे जर तुम्ही टाकलं, बघा, इतकं शोधण्यापेक्षा इथं तुम्ही जर नाव टाईप केलं त्या कुटुंबाचं, कुटुंब प्रमुखाचं जर इथं नाव टाकलं तर तुम्हाला ते कुटुंब लगेच वर दिसणार आहे। तसं पण आपण करू शकतो, किंवा तुम्ही शोधत गेला तरी पण सापडणार आहे, पण सर्चचं एकदम सोपं म्हणजे लवकर फास्टमध्ये आपल्याला ते सापडू शकतं। तर आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचं आहे, नसत टाकेल तर तुम्ही इथं स्क्रोलिंग करत ते कुटुंब प्रमुखाचं नाव आपण शोधू शकतो। आता बघा, मला जे कुटुंब डिलीट करायचं आहे तर त्याचं नाव, हे कुटुंब मला डिलीट करायचं आहे, ते डिलीट करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करावं लागणार। हेच कुटुंब मला डिलीट करायचं, कारण हे स्थलांतर झालं माझ्याकडून बाहेरगावी, कायमचे ते दुसऱ्या गावी राहायला गेले, तर मला हे कुटुंब डिलीट करायचं आहे, तर मग मी इथं मध्ये क्लिक करणार। तिथं क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या कुटुंबाची सगळी माहिती, जेवढे कुटुंबात सदस्य आहेत ते सगळे सदस्य आपल्याला कुटुंबामध्ये इथं दिसून येणार। तुम्ही कुठल्या तारखेला त्याला रजिस्टर केलं त्या कुटुंबाला ती माहिती सगळं आपल्याला बघा, 20/4/2024ला मी ते कुटुंब, त्याचा कुटुंब क्रमांक, हे सगळं आपल्याला दिसून येणार। मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे कुटुंब आपल्याला आता पूर्ण कुटुंब डिलीट करायचं, पण त्याच्यासाठी पूर्ण कुटुंब डिलीट करण्यासाठी आपल्याला सुरुवात इथून करावी लागेल। बघा, इथून हे तर डिलीटवर क्लिक करायचं, म्हणजे खालचा लाभार्थी पहिले डिलीट करायचं, मग अशी एक एक करत जायचं आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्यासमोर हे ऑप्शन येणार। हे ऑप्शन आल्यानंतर आपल्याला इथं होईवर क्लिक करायचं आहे। बघा, तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला कुटुंबातील सदस्याला हटवायचे आहे, तर होईवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, ते कुटुंबातील ते सदस्य निघून गेला, 3च राहिले, परत सेम मेथड आपल्याला वापरायची आहे, त्याच पद्धतीने इथं क्लिक करायचं आहे, परत होईवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 2 राहिले, सेम त्याच पद्धतीने आपल्याला तिसऱ्या लाभार्थीला पण करायचं आहे। आता राहिलं तुमचं कुटुंब प्रमुख, मात्र कुटुंब प्रमुखच्या समोर तुम्हाला आता हे चिन्ह दिसत नाही, डिलीटचं इथं जे चिन्ह आहे ते दिसत नाही, तर मग टेन्शन घेऊ नका, बाहेर यायचं, लक्षात ठेवा, बाहेर यायचं। आल्यानंतर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे रिफ्रेशचं बटन आहे, याच्यावर एकदा दोनदा क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं फिरत राहतं। त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं क्लिक केल्यानंतर तर कुटुंब संख्या तीच आहे, अजून कुटुंब संख्या एक लाभार्थी आपला बाकी आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथं लोकसंख्या ही कमी झालेली आहे, 212 होती 209 झाली, म्हणजे त्या कुटुंबातील 3 जे सभासद आहेत ते कमी झालेले आहेत, पण अजून कुटुंब कमी झालेलं नाही। तर त्याच्यासाठी आता आपल्याला त्या कुटुंब प्रमुखाला आपल्याला आता डिलीट करायचं आहे। मग परत रिफ्रेश करायचं, बघा, परत रिफ्रेश करायचं एकदा, आणि त्याच्यानंतर ते नाव काढायचं। बघा, आता ते नाव परत आलं, तुम्ही इथे पण शोधू शकता, किंवा डायरेक्ट आता इथं पण असं स्क्रोलिंग करून, तर परत आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुमचं लक्षात येईल की तिथं डिलीटचं ऑप्शन हे आलेलं आहे। डिलीटचं ऑप्शन येण्यासाठी तुम्हाला बाहेर यावं लागतं, त्याच्यानंतर रिफ्रेश करावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग ते डिलीटच्या ऑप्शनला क्लिक करायचं। ते क्लिक केल्यानंतर मग तिथं होय नाहीचं ऑप्शन येतं, आणि डायरेक्ट तुमचं जे कुटुंब आहे किंवा ते सदस्य आहे ते डायरेक्ट निघून जातं। अशा पद्धतीने डायरेक्ट तुमचं ते कुटुंब तुमचं जातं। बघा, इथं 208 झाले 9चे, आणि इथे 64 झाले, म्हणजे कुटुंब 64 राहिले, 65वरून एक कमी झालं, आणि इथं 212 होती लोकसंख्या, तर ती 208 राहिली, म्हणजे
ते कुटुंब पूर्णपणे निघालं. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे कुटुंब तुमचे डबल झाले असतील तर ते कुटुंब तुम्ही ह्या पद्धतीने डिलीट करू शकता. जे कुटुंब तुमचे स्थलांतर झाले असतील ते तुम्ही ह्या पद्धतीने डिलीट करू शकता. आणि परत एकदा सांगते की सद्यस्थितीला आपल्याला फक्त आपले लाभार्थी वयोगट म्हणजे लाभार्थी घटक असलेले म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी जिथं ज्या कुटुंबात आहेत ते कुटुंब आपल्याला नोंदवायचे आहेत. आणि पूर्ण कुटुंब नाही, फक्त आई वडील भाऊ बहीण त्यांच्या घरातले तेवढेच आपल्याला त्या कुटुंबामध्ये सध्या, कारण ते ऑप्शन अजून आलेलं नाही, भविष्यामध्ये संपूर्ण सर्वेचे जेव्हा ऑप्शन येईल तेव्हाच आपल्याला ते करता येईल, तोपर्यंत करता येणार नाही. अशा पद्धतीने आत्ता तेच करायचं आहे. गरोदर स्तनदा एवढ्यांचं तुमच्याकडे ज्यांच्या भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये किशोरींचं आलेलं आहे, किशोरींचं म्हणजे आहे मॉड्यूल, तर त्यांनी किशोरींचा सर्वे करू शकता. तेवढंच मी तुम्हाला सांगू शकते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.